सुंदर ते धाण उभे विठेवरी, उभे विठेवरी, करकटेवरी या सुंदर ते धाण उभे विठेवरी, उभे तळपती द्रवणी कंठे ध्रुवमणी राजतो, कंठे ध्रुवमणी मखरा कुंडले तळपती द्रवणी, तळपती द्रवणी कंठे कसुपामणी राजतो, कंठिका सुपामणि विराजिता, हार गणा काच पीतांबर, काच पीतांबर, हार गणा काच पीतांबर, काच पीतांबर, तुलसी हार गणा काच पीतांबर, काच पीतांबर, काजबी
येती झाड आवडे तुळशी हार गळा कासबी तांबर आवडे
आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे. आज फळ झाले साचे, फळ झाले साचे. आज फळ झाले साचे, आज फळ झाले. तुम्ही सांभाळले संधी, निरासले खंती, निरासले खंती, तुम्ही सांभाळले संते, भय निरासले खंती, भय निरासले खंती, भय निरासले खंती. इच्छा केले ते पावलो, इच्छा केली पावलो, इच्छा केली पावलो. इच्छा गेले ते पावलो, इच्छा गेले ते पावलो, इच्छा गेले ते पावलो. तुम्ही सांभाळले संते, भय निरासले खंती, निरासले खंती, भय निरासले खंती. तुम्ही सांभाळले संते, भय निरासले खंती, भय निरासले खंती, भय निरासले खंती. तुका म्हणे काय आता शक्य बळ, आता करुण शक्य बळ, आता करुण शक्य बळ. तुका म्हणे काळ, आता करुणाचे बळ, आता करुणाचे बळ, आता करुणाचे. म्हणे काळ, आता करुण शक्य बळ, करुण शक्य बळ, आता तुका म्हणे काळ, आता करुणाचे बळ, आता करुणाचे बळ, आता करुणाचे बळ. तुम्ही सांभाळले संते, सांभाळले संते, सांभाळले संते, सांभाळले संते. सांभाळले संते, भय निरासले खंती,
त्याचे जन्मा आलो त्याचे जन्मा आलो त्याचे जन्मा आलो त्याचे जन्मा आलो त्याचे आजे फळ झाले साचे आजे फळ झाले साचे तुम्ही सांभाळी संते तुम्ही सांभाळी आदि फळ झाले साचे आदि फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती तुम्ही सांभाळिले संती त्याचे जन्मा आलो त्याचे जन्मा आलो त्याचे आजे फळ झाले साचे आजे फळ झाले साचे तुम्ही सांभाळी संते तुम्ही सांभाळी आजी फळ झाले साचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती तुम्ही सांभाळिले संती भयानेरा सले खंते तुम्ही सांभाळिले संते तुम्ही सांभाळिले भयानेर साली खंती रसले कंते भया रसले
जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संगती भय निरसली खंती कृत्य
कृत्य झालो कृत्य झालो इच्छा केली ती पावलो तुम्ही सांभाळिले संगती भय निरसली खंती तुका म्हणे काळ आता करुणा शके बळ तुम्ही सांभाळिले संगती भय निरसली खंती पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत दोरे पाया दंडवत तुझे 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 पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया मायोग पीठे तटे भीमरथ्या वर पुंडलिकाय दातून मुनींद्रे समागत्य तिष्ठान्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कसे साधे त्यांच्या कृपादाने कसे साधे कृपादाने कथे चाले सारे हो त्यांच्या कृपादाने कथे चाले सारे त्यांच्या कृपादाने कथे चाले सारे बाबाजे सद्गुरु दासरूपा बाबाजे सद्गुरु दासरूपा बाबाजे सद्गुरु दासरूपा त्यांच्या कृपादाने कथे विसारो बाबाचे सद्गुरु दास तुका बाबाजे सद्गुरु बाबाजे सद्गुरु पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षीभूतं
भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि सद्गुरु तन्नमामि आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री गुरुचरण ते नमस्कारो ओम नमो तारेश्वरा करुणाकरा दयाला तुमचा अनुग्रह लाभो. पवन झालो जगाचले. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाला तुमचा अनुग्रह लाभो. पवन झालो जगाचले. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मी तो कला कुसरी काहीच नेने परंतु बोलतो वचन अतिभाविक त्याचं कारण तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी पवन झालो चराचरी. प्राप्त प्रसंगी तुम्हा साधू संतांच्या सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय वैराग्याचे शिरोमणी असे जगद्गुरु तुकाराम महाराज आणि ते अभंगातून सांगतात जन्मा आलो त्याचे आजी फळं झाले साचे आणि तुम्ही सांभाळिले संगती भय निरसली कंती. मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर त्यांनी सांगितले की काय केलं पाहिजे आणि कशाने आपलं भय जाणार आहे हे सांगणार आणि भय गेल्याच्या नंतर मग काय होणार आहे तर कृत्य होणार आहे म्हणजे कृतज्ञता आपल्याला आपल्या जीवनामध्ये येणार आहे ती आणि मग कृत्य झाल्याच्या नंतर काळसुद्धा काही करू शकणार नाही आपले काळ तुका म्हणे काळ आणि आता करू ना शके बळ असं संतांचं म्हणजे स्वतः अनुभव घेतात आणि मग आपल्याला सांगतात. ते म्हणतात ना तुकाराम महाराज म्हणतात की अनुभव आले अंगा आणि ते या जगा देत असे. पण हा झाला अभंगाचा सरळ भाव अर्थ. आणि आज संकष्टी चतुर्थी आहे आणि दुधामध्ये साखर आज शिवाजी महाराजांची सुद्धा जयंती आली आणि बघा आज आपले धनवडे बाबा नेहमी आपल्याला प्रत्येक महिन्याला चालत असलेला सत्संग आणि त्यांचे ते आपल्याला सहकार्य करतात. आधी धनवडे बाबा आणि समोसे बाबा यांच्या सहकार्याने हा चालत आलेला हा सत्संग आहे. बघा तसं बघितलं तर चांगल्या कामासाठी ना खूप अट्टास असतो. म्हणतात ना सत्यकर्मा व्हावे साह्य आणि घातलीय भय नरक जाय धिय. म्हणजे बघा आपण मनुष्य म्हणजे आल्याच्या नंतर काय केलं पाहिजे तर सत्यकर्म म्हणजे सत्य काय एक सत्य तू विठ्ठला हां मग त्या आणि मग त्या सत्य ते विठ्ठला मग त्याने का ग हा दावीला जगता करू आहे की नाही. मग ते म्हणतात तोच सांभाळणार आहे माया तर कोण सांभाळे माया पण त्याचीच आणि तोच सांभाळणार आहे मायासुद्धा तोच सांभाळणार आहे ते. आणि आज असे शिवाजी महाराजांच्याबद्दल आज शिवाजी महाराजांची जयंती थोडंफार त्यांच्याबद्दलसुद्धा बोलणं गरजेचं आहे. कारण का तर म्हणतात ना निश्चयाचा महामेरू सकळ जनासी आदरू आणि अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी म्हणजे असे शिवाजी महाराज आहेत आधी. हां बघा ना त्यांचा किती निश्चय होता. आपला हा एकावर निश्चय नाही निश्चय आणि का त्यांचा निश्चय एवढा झाला होता हां म्हणजे कसा त्यांचा कशामुळे एवढा निश्चय झाला होता. त्यांना जगद्गुरु तुकाराम महाराजांसारखे संत भेटले आणि त्यांनी अध्यात्माचं ज्ञान त्यांना कळून दिलं आणि म्हणून त्या
त्यांचा एवढा निश्चय झाला आणि म्हणून त्यांनी एवढं स्वराज्य एवढं धर्माचं कार्य केलं. आज जयंती चाललेली आहे शिवाजी महाराजांची, पण कशी चाललेली आहे? नुसती जेव्हा शिवाजी महाराजांचे झेंडे लावले, पवाडे गायले म्हणून काय शिवाजी महाराजांचं होणार आहे? जयंती केली असं होणार आहे का हो? शिवाजी महाराजांनी काय केलं आणि आपण काय करतोय? शिवाजी महाराजांनी बघा, आज शिवाजी महाराज जर नसते तर आपण या धर्ममंडपाखाली नसतो. बघा त्यांनी म्हणजे बघा त्यांच्या टायमामध्ये त्यांनी मंदिरं राहून दिली नाही, काय नाही, पण शिवाजी महाराज जन्माला आले आणि त्यांनी एवढी क्रांती केली का म्हणून आपण आपल्या धर्माच्या मंडपाखाली बसलोय आणि आपण ते एक म्हणजे आपण हे भजन कीर्तन करू शकतो. नाहीतर बाबा म्हणतात ना, आपल्या बायका त्यांनी सांभाळल्या असते आणि त्यांना झालेली मुलं आपल्याला सांभाळायला लागली असते. बघा असा धर्म आहे ती. मग त्यांनी एवढं जतन केलं आज महाराजांचे. तर बघा त्यांनी एकट्यानेच केलं का? नाही, त्यांच्याबरोबर त्यांचे मावळे सुद्धा होते. मग त्यांचे म्हणजे शिवाजी महाराजांच्या बरोबरीला त्यांचे मावळे होते म्हणून एवढी क्रांती करू शकले ती. आणि म्हणून त्यांची आपल्याला आहे ना जयंती करायचं. तर बघा जयंती करणं त्यांचे, तर बघा गेल्या महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये तारखेनुसार 19 फेब्रुवारीला तारखेनुसार झाले ना, आज आपण हे करतोय तिथी अनुसार त्यांची जयंती साजरी करतोय आपण त्यांची. बघा कधीपासून करते? जवळजवळ 4 वर्ष झालेत. साडेतीनशे पावणे जवळजवळ 400 वर्ष झालेत आपण त्यांची जयंती करतोय ती. कशा? आणि बघा त्यांचं म्हणजे म्हणणं आणि आपल्याला माहिती आहे का आज शिवाजी महाराजांचे एवढं आपण जय जय काढतोय आणि आपल्या व्यवहारामध्ये हे केलं तर आपल्याला आपल्या आजोबा पंजोबांचं सुद्धा नाव माहिती नाही आणि त्यांचं आपण एवढं जयघोष करतात. म्हणतात ना, मरावे परी कीर्तिरूपी उरावे, असे शिवाजी महाराज कीर्ती मरावे परी कीर्तिरूपी उरावे म्हणून त्यांचा आपण एकदा मोठ्याने घोष करूया. शिवाजी महाराज की जय, शिवाजी महाराज की जय. बघा असा त्यांचा जय घोष. एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर, राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. बघा त्यांचा पवाडा गायला थोडासा मला काही येत नव्हता. पवाडा महाराजांनी गायला म्हणजे कमी तिथं
कुठं म्हणजे कुठल्या गोष्टीची कमी पडून देत नाही भगवंत, त्याची भर काढून काय हे करत असतं असे शिवाजी महाराज. आणि त्यांनी बघा म्हणजे शिवाजी महाराजांना संतच होते. तुकाराम महाराजांचं मार्गदर्शन मिळालं त्यांना आणि ते तत्व भेटले संत. आपण महाराज म्हणून त्यांना, पण त्यांना ते म्हणजे मोठं राज त्यांना भेटलेलं होतं म्हणून ते एवढे क्रांती करू शकले. आणि आज त्यांचं का आपल्याला एवढं बोलायचं आहे तर त्यांची आज जयंती आहे म्हणून आपण त्यांचा जयघोष करणं आपलं काम आहे ते. कारण का तर म्हणतात त्यांनी म्हणजे जगासाठी वाहून घेतलं पूर्ण ते, म्हणून तेवढं बोलणं आपलं कर्तव्य आहे. त्यांचे जय जयकार करणं गरजेचं आहे. आणि बघा मी इथे उभे राहिले तर माझे चकवे बाबा आणि चकवे बाबांच्या आशीर्वादाने आणि हांडे बाबा नाना आमचे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली मी इथे उभी राहिलेली. मला काही येत नाही तसं बघितलं तर आधी म्हणतात ना माऊलींच्या भाषेमध्ये जर सांगायचं जर झालं तर एरवी तरी मी मूर्खो आणि जरी झाला तरी संत कृपदीपाकू सोज्वळ असे. बघा आपण मूर्खच आहे. काहीच येत नाही हो मला. विचार जर केला तर माझे ना तुम्हाला सांगते मी इथं उभी राहिली आहे ना माझा पेपर तपासायसाठीच उभी राहिलेली. मला काहीच येत नाही येते. बघा माझं जीवन तसं विचार जर केला तर जनाबाईसारखी, पण जनाबाईला सुद्धा ज्ञान झालं. जनाबाई म्हणती वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पाहावी पंढरी. आणि ज्ञान होय किती अज्ञानातला अज्ञान जरी असला ना तरी पण त्याला ज्ञान होऊ शकतो. ज्ञान वय मुडा अति दगडातला दगड जरी असला तरी पण तो बोलू शकतो. बघा आणि जणी म्हणे वाचेल चुकुनी जणी ते लोटांगणी. बघा संत आपल्याला काय आपली पात्रता विचार केला तर विठाला साधू संत आपल्याला लोटांगण घालतात. आपली एवढी पात्रता नसताना सुद्धा आपल्याला लोटांगण घालतात. अशी लागोनिया पाया विनवितो माला लागोनिया पाया विनवितो लागोनिया पाया विनवितो लागोनिया पाया विनवितो टाळी बोला मुखे नाम टाळी बोला मुखे नाम विठ्ठल विठ्ठल मना विठ्ठल 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 मना विठ्ठल टाळी बोला लागोनिया पाया आणि विनवित तुम्हाला आणि करा टाळी मुखी बोला नाम. आहे का हो? नाम आहे का एकाला तरी माहीत आहे का नाम? नाम बोलतात नाम नाम नावालाच नाम बोलतात. आणि म्हणतात नाम, पण नाम कशाला म्हणतात आधी? देव कोण आहे, नाम कोण आहे? आणि कशासाठी नाम घ्यायचं आहे आपल्याला? कशासाठी घ्यायचं? आपला उद्धार करून आपल्याला आलेत ना म्हणून तुकाराम महाराज बोलतात ना जन्म आलो त्याचे आजी फळ झाले. कशासाठी आपण जन्माला आलेले ते? काय करायचंय आपल्याला जन्माला आल्याच्या नंतर? काय करायचंय
तर आपल्याला आपल्या स्वस्वरूपाची आपल्यातल्या भगवंताची ओळख करून घ्यायची. म्हणून आपल्याला एवढा मनुष्य जन्म मिळाला आहे. हां, कशासाठी मिळालं आहे? देवाची प्राप्ती करून घ्यायची आहे आपल्याला. तर देव प्राप्त करायचं आहे तर कुणाकडे जायचं आहे? म्हणतात ना, व्यवहारातलं काहीतरी प्राप्त करायचं असलं तर कुणाकडे तरी जावं लागतं. काही 4 रुपये पाहिजे असेल तर तिकडं जायला लागतं आपल्याला. मग आपल्याला देव प्राप्त करून घ्यायचं आहे. मग कुणाकडे गेलं पाहिजे? प्राप्तीचे उपाय उपाय हरिप्राप्तीचे उपाय 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 हरिप्राप्तीशी उपायाने धरावे संतांचे ते पाय. ते पाय म्हणजे हे पाय आपल्याला, हे पाय सुद्धा संतांचे धरावं लागणार आहे. तेव्हा ते पाय कळणार आहेत आपल्याला. हां, माऊली म्हणतात ते ज्ञान पैगावरवे जरी मनी आधी आणावे आणि संताय गाजावे सर्वस्वशी. हां, कुठलं ज्ञान सांगितलंय माऊलीनं? आज ज्ञानेश्वरी वाचतोय का आपण? नुसतं हे करते. कशासाठी संतांनी एवढा 8 तास कशासाठी केलेलं आहे? आपल्यासाठी केलेलं आहे त्यांनी एवढा 8 तास. आज एवढं बघा, विचार जर केला तर एवढंसं 16 वर्षाचं बालक आणि त्याने एवढी ज्ञानेश्वरी लिहून ठेवली. कशासाठी ठेवली? टाइमपास आहे काय? परमार्थ म्हणजे टाइमपास आहे काय? आणि टाइमपासच चाललेला आहे. तसा विचार जर केला तर टाइमपास चाललेला आहे प्रत्येकाचा. आपण म्हणतोय परमार्थ केल्यासारखं फक्त दिसतंय, पण नाही परमार्थ चाललेला, असाच चाललाय माझा. म्हणतात ना, छंदे सोंगे काही आणि देव जोडे नाही, देव जोडे ऐसे नाही. होणार आहे का हो आपल्याला तसं? हां, नुसतं हे केलं, दिंड्या काढल्या, टाळ हे म्हणजे दिंड्या काढल्या, भजनं केली तर विठाला त्यांनी कशासाठी एवढा 8 तास केलेला आहे बघा. एवढे ज्ञानेश्वरी म्हणतात ना, माऊली म्हणतात, नामदेव महाराज म्हणतात, ज्ञान एक तरी होवी नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी आणि एक तरी होवी अनुभव. आहे का हो अनुभव? हां, आहे का अनुभव? आणि चाललंय नुसतं. पारायण केलं तर कधीच नारायण भेटू शकत नाही. हां, पारायण करायचे नाही असं नाही, पारायणातला अर्थ करून घ्यायचा आपल्याकडे संतांकडे जाऊन आधी. आई तर चालेल म्हणतात, अर्थाचा अनर्थ भागवताच्या चिंध्या झालेल्या आहेत तिथं. हां, आणि कशासाठी परमार्थ चाललं हेच कळत नाही. मग किती म्हणतात ना, टिळा टोपी माळ येतो देवाचं गबळ आणि वागविती वंगळ पोटासाठी. हां, आमचे बाबा तर म्हणतात एक वेळेला भंग्याचा धंदा केला तरी चालेल. हां, पण हे असं सांगायचं वरवरचं तुम्हाला अनुभव नाही ना, तुम्ही सांगू नका. हां, पण नाही काय नाही अहो, पण आपल्यालाही असंच लागले. आपल्याला नुसतं गोष्टी कथा ऐकून आपल्या जीवनातल्या व्यथा जाऊ शकत नाही. हां, नाही जाऊ शकत. मग त्याच्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? आपल्याला संतांकडेच गेलं पाहिजे आणि ते ज्ञान कळून घेतलं पाहिजे. कुठलं तर माऊलीनं सांगितलं ते ज्ञान पैगा बरवे. हां, पण आपल्याला आहे का तसं? आणि संतांकडे जरी जायचं झालं ना तर वर ताठ्यानी करून नाही गेले म्हणतात ना, ते ज्ञानाचं कुठं आहे? ते सेवा हाच दारवंट आहे. ते ज्ञानाचे घर आहेत आधी, पण सेवा करायची ना त्यांची, तनु मनू जेवे चरणाशी लागावे ना अगरवत्ता करावे दास सगळं. आपला कुठंतरी आपला आमपणा सोडला पाहिजे. हो, आपला लागी व्हावे आतेलीच्या ज्ञान प्राप्ती लागी व्हावे आतेलीच्या मानविता उच्च सिद्ध नोही मानविता
ज्ञाना लागी व्हावे नीच अति नीच व्हावे, खाली बसायचं. नीच म्हणजे त्यांच्या चरणाजवळ बसायचे आणि समजून घ्यायचे. काय समजून घ्यायचे? आपण आलोय कशासाठी, करायचंय काय? संत म्हणतात आलासी कोठून या, जासे कोणा रे ठाया, घरदार तुझे नाही अवघी लटकीच माया. पण आपल्याला लटकत जास्त आवडते. म्हणतात ना कडू विषय तर गोड, विषय विषयाचा पडू पाडू, विषयाचा पडू पाडू आणि गोड परमार्थ लागे कोडू. आपण विषयामध्येच चाललेलं आहे आपलं, नुसतं चापसणं रात्रून दिवस आपलं, हे माझं ते माझं. पण कोणी आपलं नाही, म्हणतात ना कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कुणाची भाव कुणाचा, कोण कोणाचे सगळे सोये. कुणाची भाव कुणाचा, कोण कुणाचे बहीण कुणाची भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोये. कुणाचे भाव कुणाचा, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही कुणाचे कोणी. नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी. नाही रे नाही कुणाचे कुणी, आणि तुझे नव्हे रे कुणी. एकल्या जाशील अंती प्राण्या माझे माझे म्हणून. कोण आहे व आपलं, कोणीच इथं नाही. आणि कोण आहे आपलं आणि कोण आपलं नाही. ती विचार केला या संतांच्या कृष्ण माझी माता, कृष्ण माझी चुलता, बंधू बहीण चुलता, कृष्ण माझा. हा एक ती दृष्टी ना संतच आपल्याला देऊ शकतात, नाहीतर नाही होऊ शकत तसं. आणि कोण आहे तसं बाई, कोण आपलं आहे आणि कोण म्हणजे आणि कोण आपलं नाही. ते आधी कोण आपले, आपलं जे आहे ना आपण त्याला आपलं म्हणत नाही, आणि जे आपली नाही ना आपण त्यांना आपलं म्हणतोय. कोण आपले, तो भगवंत आपला आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आपुला तो एक देव करून घ्यावा, आणि ते नेविना जीवा सुख नाही. हा एक सुख, आपण सुख शोधतोय, पण सुख शोधण्याची व्याख्याच आपली चुकलेली आहे. कुठं सुख शोधतोय आपण, याच्यामध्ये विषयामध्ये सुख शोधतोय आपण. आधी म्हणतात ना माऊली विषयाचे सुख समसुख, आणि वेगळ्याची बावली आभराची सावली जाईल रया. किती दिवस आहे हा विठाल म्हणजे आपण विषयामध्ये नाही अडकून बसलं पाहिजे. विषय तरी नंतर शेवटी सांगतात संत की विषय तो त्यांचा नारायणच झालेला आहे, पण नारायण होण्यासाठी नारायण पहिला कळून घेतला पाहिजे. आणि ते संतांच्या मार्फतच कळू शकतो, अन्यथा नाही कळू शकत. बैसता संतांची संगती आणि कळू आले कमळापती. मग ते म्हणतात आपल्याला कोणीच नव्हती, एक देव आपला झाल्यावर आपल्याला कुणाचं कशाचंच काय घेणं देणं पडलं नाही. विचार जर केला तर राहणार आपण त्यांच्यातच, मुलाबाळांमध्येच आपण राहणार. आपण म्हणतात ना मदने बाबा म्हणतात तुम्ही संसारातच शोभून दिसणार आहे, पण डोक्यात परमार्थ, डोक्यात परमार्थ असावा का, परमार्थात डोका असावा ती. तर परमार्थात डोक्यात परमार्थ नसावा. परमार्थात डोकं म्हणजे असलं तरी म्हणजे डोकं असलं परपंचात तरी चालेल, पण डोक्यामध्ये
प्रपंच नसला. प्रपंच नसला पाहिजे ती. आपण प्रपंचात असलं तर चालेल पण प्रपंच डोक्यात नसलं. हां, प्रपंच डोक्यात नसला पाहिजे ती. प्रपंचात आपण असलो तर चालेल पण प्रपंच डोक्यात नसला पाहिजे. असे आपल्याला साधू संत आज भेटलात. आणि बघा भेटलेत आपल्याला त्याच्यासाठी. बघा विचार जर केला तर मनुष्य जन्म आहे ना आपल्याला मिळाला आहे. गोल्डन चान्स मिळाला आहे आपल्याला. हां, आपण किती लांबून आलो आहे, किती लांबून आलो आहे तू. हां, किती लांबून आले. माऊली कुठून आले आपण? कोल्हापूरहून. आलो मी गा दुःख झाले दारुण. दुरून आलो मी का दुःख झाले दारुण. आणि यावा येथवरी काय कारण होतं? हां, यावावरी इथे कारण व दुर्लभ भेटी तुम्हा. संतांची भेट खूप दुर्लभ आहे बरं का. हां, संतांची भेट खूप म्हणतात ना बहु अवघड हाये संत भेटी. आणि परी जगजेठी भगवंताचीच कृपा व्हावं लागते म्हणतात. मनुष्य जन्म आणि मुमुक्षत्व आणि संतांची भेट खूप दुर्मिळ आहे, खूप दुर्मिळ आहे. आणि ती जर भेटली ना तर आपलं भाग्य म्हणतात ना भाग्याचा उदय. आणि ते जोडी हे जोडी संत पाय आपलं भाग्याच असावं लागतं तरच मिळू शकतं. नाही तर अन्यथा नाही मिळू शकत. संतांची भेट नाही होऊ शकत. आणि मिळाले ना तरी आपल्याला कळू शकत नाही हो. हां, दिसती जनीवनी प्रत्यक्ष लोचनी. आणि एका जनार्दनी ओळखले. जनार्दन महाराजांनी ओळखल्या त्यांच्या गुरुला आणि त्यांनी सेवा पण केली. पण आपण केली का असं काही सेवा? माझ्याकडून तर काहीच तसं बघितलं तर काहीच सेवा घडत नाही. तरी पण सेवा न करता नाही घडली सेवा काही. सत्यगुरुराये कृपा मज केली. आणि परी नाही घडली सेवा काही. संत सेवाच करून देत नाही हो आपल्याला. काही सेवा करून देत नाही आपल्याला. तेच उलट आपली सेवा करतात. पण आपल्याला तसं वाटत नाही संत आपली सेवा करतात. बघा
आणि तसं बघितलं तर बाबांचं आहे ना खूप अट्टास आहे, खूप अट्टास आहे. आणि त्यांच्या अट्टासामुळं मी आज इथं उभी राहून 2 शब्द बोलू शकते. बघा सहजासहजी ह्या गोष्टी होऊ शकत नाही. महात्म्यांनी आज तुम्हाला सांगते ज्ञानेश्वरी जवळजवळ 8-9 वेळेला महात्म्यांनी ज्ञानेश्वरी आम्हाला सांगितलं. नाही तर ज्ञानेश्वरी कळणं मोठ्या मोठ्या ज्ञानी पंडितांना सुद्धा कळू शकत नाही. आणि ती आम्हाला थोडीशी कळून दिली त्याने. आणि आम्हाला थोडासा कुठेतरी तीळ मात्र थोडासा अनुभव आला आहे ना, म्हणून आम्ही इथं बोलू शकतो. आज बाबांनी भागवत, नाथबाबांचं भागवत काय सांगतं म्हणतात गोष्टी प्रल्हादाच्या, नारद यांच्या गोष्टी सांगितल्यात का हो. भागवतातसुद्धा आत्मज्ञानच सांगितलं आहे. 11वा स्कंद वाचा भागवताचा, आपल्याला वाचायलाच वेळ नाही ती. हां, वाचलं तरच आपण वाचणार आहे. पेपर वाचण्यात, बाकीच्या काहीतरी कादंबऱ्या वाचण्यात वेळ घालण्यापेक्षा ज्ञानेश्वरी वाचा, भागवत वाचा, तुकाराम महाराजांचं गाथा वाचा. आणि ग्रंथ आहे बाबांनी बघा आद्य गुरु शंकराचार्य त्यांचा ग्रंथ लावला होता, विवेक चूडामणी लावला होता. आणि किती दिवस 5-6 महिने जवळजवळ चालू होता ती. त्यांनी तर बघा बाकीचं सगळं फक्त आपल्याला आहे ना, आता इथं बोलणंसुद्धा तसं बघितलं तर बोलणंच नाही. विचार जर केला तर आपल्याला त्या स्थितीला नेऊन ठेवले. आणि आपण प्रत्येकजण ह्या मंडपाखाली आले ना, मी आता हे वरचंच बोलणं आहे तसं आपल्याला ते पूर्ण ब्रह्म करून ठेवलेले आहे. आपल्याला त्यांचा जसं शिष्याचा निश्चय झाला ना, कमी ब्रह्म आहे, लास्टच्या वेळेस सांगितलं ना त्यांनी म्हणजे जाता जाता सांगितलं की त्यांना अनुभव आला का मी ब्रह्म आहे, तसं आपल्याला सुद्धा अनुभव संतांनी आपणा सारिखे करीती तात्काळ, आपणा सारिखे करीती तात्काळ, आपणा सारिखे करते तात्काळ, आपणा सारिखे करते तात्काळ. नाही काळ वेळ दया लागी, नाही काळ वेळ दया लागी, आपणा सारिखे करीती तात्काळ, आपणा सारिखे करीती तात्काळ. नाही काळ वेळ दया लागे, नाही काळ वेळ दया लागे. आपण सारखे करते तात्काळ, आपण सारखे करते तात्काळ. आपणासारिखे करीते तात्काळ, नाही काळा वेळ तया लागे. पण कधी त्यांच्या सानिध्यात आलं तरच असं होऊ शकतं, तर आणि तरच होऊ शकतं, अन्यथा नाही होऊ शकत ते. म्हणून नामदेव महाराज सुद्धा म्हणतात की शेवटची पाळी एक मनुष्य जन्म आणि चुकल्यावर मग फेरा पडे. किती फेरा पडे? 84 लक्ष योनीच्या फेरा पडतोय. हा एक आपल्याला त्याचे काही गाफिले आपण काय नाही, खावं प्यावं लिहावं आणि जमा खर्च तुमच्या झाला फेरा गणित नाही गाता पडलो आवरते भोवरा बहुरा ओळखिया पडन आवरते भोवरा बहुरा ओळसा पडलो आवरते भोवरा बहुरा ओळसा. किती जन्म झाला फेरा गणित नाही का दाता. हा, किती जन्म झाला फेरा गणित नाही ग दातारा. पण हा एक आपल्याला तशी जाग. साधू संत जागे झाले, ते म्हणतात उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीला आणि भावे चरणी ठेवा. संत म्हणतात ना, संत पण तसं बघितलं तर संत पण झोपलेले होते. उठा जागे व्हारे आता म्हणजे स्वस्वरूपाच्या ठिकाणी संत सुद्धा त्यांनी सुद्धा कोणतं तरी चरण धरलं आणि मग ते जागे झाले. उठा जागे व्हारे आता, उठा साधू संत साधा बोलाले.
साधू संत साधा आपलेलं इथं आणि गेला गेला कधी गेला त्या कावळ्याच्या हातात जसं हे सापडलंय ना कावळा तसं आपल्याला नरदेह सापडलेला आहे तो. हां ते म्हणते नरदेह निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती देव होईल जे म्हणते तरी ते देवच होते तरी का चित्तीने धरावे. अहो देवच आहे आपण म्हणतात ना मूर्तीचं जसं मूर्तीमध्येच दगडामध्येच मूर्ती आहे पण त्याचं जसं बाहेरचं आवरण म्हणजे हे केलं तर त्याच्या मूर्तीचं म्हणजे त्याची मूर्ती होणार आहे तसं आपल्यातलं सुद्धा आवरण हे घालवलं तर आपण सुद्धा भगवंत स्वरूपच आहोत आधी. पण मग कळून घेतलं पाहिजे मग मनुष्य बघा एक येऊनी आणि कोटी कोटी पेरा आणि मग लागे वारा मनुष्य देहाचा. बघा एवढं आपल्याला लांबून एवढं मनुष्य दे आपल्याला एवढा अनमोल भेटलाय. नाथबाबा सुद्धा म्हणतात आलू या मनुष्य देहाशी तिचा दारवंट मुक्त त्याशी लव मनीष एके दिवशी यावी जन्मीशी मोकळा. कधी मोकळं होणार आपण. आपण तर नुसतं बाग म्हणतात ना आम म्हणजे आम ममतेच्या लवड सडे माते ना पावती बापुडी म्हणून जन्म मरणाचे दुळतडी ढवळे तर ठेले. याच्यासाठीच आपल्याला मनुष्य जन्म भेटलाय. बायका पोरं सांभाळण्यासाठी तर बिलकुल नाही दिलेला आपल्याला मनुष्य जन्म. साधू संतांनी आपल्याला त्याच्यासाठी म्हणजे मनुष्य भगवंताने आपल्याला आपले मनुष्य जन्म आपल्याला त्याच्यासाठीच भेटलेला आहे. म्हणून माऊली सुद्धा म्हणतात येण्याची शरीरा येणे शरे आणि किंबहुना येर झार चिरा पडे इंद्रिय हात पाय भगवंतांनी आपल्याला त्याच्यासाठी नर दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला या वचने जेणे तू जोडशी नारायण नाशे जीवपण भवरोग. साधू संतांचा भवर गेला म्हणून तुकाराम महाराज म्हणतात का जन्म आलो त्याचे काय फळ झाले ते जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. साचे म्हणजे काय खरं फळ मिळालं मला. काय खरं फळ मिळालं मी संतांकडे गेलो आणि संतांकडून मला ते ज्ञान भेटलं आणि ते ज्ञान मला ठसलं आणि माझा मला अनुभव आला का मी ब्रह्मरूप आहे. म्हणून ते म्हणतात जन्म आले त्याचे आलो त्याचे
जन्मा आलो त्याचे आणि आज फळं झाले साचे. म्हणजे मला खरं माझ्या जीवनामध्ये असे संत आले आणि खरं फळ म्हणजे मला खरं फळ कुठलं म्हणजे खरं फळ आहे म्हणजे याच्याऐवजी खोटं पण असू शकतं. बरोबर आहे ना. खऱ्याच आहे म्हणजे बाबा म्हणतात ना 500 रुपयाच्या याच्यामध्ये जसा गांधीजी गुप्त पण आहे आणि ओपन पण आहे. मग तसं इकडं पण तसंच आहे. म्हणजे खरं पण फळ आहे आणि साचं करून घ्यायचं जर असेल तर संतांकडंच आपल्याला आणि खोटं फळ करून घ्यायचा म्हणजे आपल्याला जर नसलं आपलं स्वार्थ साधायचं तर मग खोटे याच्यातच आपण रंगून गेलं तरी पण चालू शकतं. पण तुकाराम महाराजांचं ते म्हणतात मी जन्माला आलो मला आज साचं फळ भेटलं मला संत भेटले आणि साचे फळ मला ते ज्ञान भेटलं आणि माझं हे झालं. तुम्ही सांभाळलेले संगती हां आणि भय निरसली करती. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही सांभाळलेले संगती भय निरसली करती. काय भय होतं प्रत्येक जीवाला भय होतं जन्माचं. किती वेळा जन्मावे आणि किती वेळा मारावे. हां प्रत्येक जीवाला आपल्याला जर प्रत्येकाला जर असेल ना सगळ्यात जास्त भीती ना मरणाचीच आहे ती. आणि संतांकडे गेल्यानं जसं डॉक्टरकडे गेलं ना आपण तर ते आपला रोग जसं बरं करतात ना पण त्याच्यावर वेगळ्या पण म्हणजे असं ते जसं रोग आपला बरं करतात ना संतांकडे गेले ना आपलं सुद्धा रोग घालवतात. ते म्हणतात तुम्ही रोगासी उपाय भवरोगासी उपाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे पाय धरावे भवरोग्याशी उपाय धरावे संतांचे ते पाय. मग काय आपल्याला जन्म आलो त्याचे आज फळ झाले साचे. हां साचे म्हणजे खरं फळ आणि तुम्ही सांभाळलेले संगती आणि भय निरसली खंती. तर भय काय होतं आपल्याला आणि ते आपले संत घालू शकतात बरं का. म्हणतात ना ते आपल्याला कसे सांभाळतात म्हणता का अर्भकाचे साठी साठी पण ती हाती धरली पाठी. बघा जसं बाळासाठी आई तिचं एवढी काळजी घेते जसं त्याला एक रे एकाचा दोन दोन जशी आई शिकवती संत तसे संतसुद्धा आपल्याला तसे शिकवतात. हां आपल्यासाठी बघा त्यांना तर तसं बघितलं तर संतांचं ना काम झालेलं आहे पण ते जगाच्या कल्याणासाठीच आहे. आणि ते आहेत ना आपल्याला आपण गटरातल्या किड्यांसारखं बुडलेले आपण गटरामध्ये येत आपण पण आपल्याला वाटत नाही एवढे आपण लांबून आले किडे बिडे आपण होऊन आलो तरी. नानाने तर त्या दिवशी सांगितलं की कंत म्हणजे डुकराचा काय नाश्ता असतो सकाळचा आणि आपल्याला त्याची वाटलं पाहिजे ना काय. हां मनुष्य जन्माला येऊन हां नाही तरी काय थोडी ते न करा हो
गाढव कुत्रा बघा किती काय संत आपल्याला बोलतात आणि तरी आपण तसंच चाललंय, आपल्याला काहीही वाटत नाही त्याचं. चाललंय उगलंय पळतंय पळतंय पळतंय, कशासाठी पळतंय, कसं आलंय कशासाठी तेच कळालं नाही त्याला. हां, आणि संतांना कळलं ते म्हणतात तुम्ही सांभाळले सांगते भय काय होतं. भय तर जन्म मरणाचं भय होती, किती वेळा जन्माला, आणि ते आपले ना भयच संत घालून टाकतात ते दुसऱ्या. तुम्ही सांभाळिले संती संती, तुम्ही सांभाळिले संते, तुम्ही सांभाळिले संते संते, 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 तुम्ही सांभाळिले संते. आज भाया निरसले, होय निरसले संते, होय निरसले संते, होय निरसले संते, भाया सांभाळेल सांगते. संत आयसी कळवळ्याची जाती आणि करी लाभाविने फिरती, असे संत आपल्याला, त्यांना कशाचीच अपेक्षा नसते हो. आणि असं आपल्यावर हे करतात, आपल्यावर प्रेम करतात. म्हणजे कोण कोणावर प्रेम करतं, आत्माच आत्मावर प्रेम करतो. बाबा म्हणतात एखाद्याची पत्नी वारली, एखाद्याचा पती वारला आणि तो गेला आणि जर म्हटलं तर रात्रभर त्याच्याजवळ थांबायचं म्हटलं तर आपण थांबणार आहे का हो? नाही थांबणार. हां, मग आत्म्याचं एकदा अधिष्ठान आपल्याला कळाल्यावर काय म्हणतात ना, संत धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन आणि झाली पापतापटुटे आणि दैन्य गेले. आमच्या मागं दैन्य लागलेलं होतं जन्माचं, ते संतांनी आमचं घालवलं आणि काय झालं, कृत्य झालं. आणि इच्छा केली तर काय इच्छा केलं होते, काय इच्छा केली होती,
सांगा आपली बघा काय इच्छा असते. आपली इच्छा जर म्हटलं तर वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य आहे ना. आपली इच्छा ते असते. सदांची काय असते इच्छा न वाढो संतान, नव व्हावे संतान, गृही व्हावे नव मिळे खावया, नाव वाढू संतान, परी हा नारायण कृपा करी. आपल्याला वाटतंय का आपल्याला तर बाकीच्या सगळं पसारायचं पडलंय. हे याचं कसं होईन, मुलाचं कसं, मुलीचं, आणि आपलं कसं होईन ना ते आपलं आपल्याकडून राहूनच चालतं. हां, आणि बाकीच्यांचीच आपण काळजी करतो. काळजी करायचं नाही असं म्हणजे असं काही नाही, पण विचार जर केला तर आपला स्वतः बघा आपुली आपण करा सोडवा, करा सोडावा, करा सोडवा, आपुलिया संसार बंधना तोडावे, संसार बंधना तोडावे, आपुली आपण करा सोडवा, संसार बंधना तोडावे, संसार बंधना तोडावे, आपुले आपण करा सोडवा, आपुले आपण करा सोडवा. ते म्हणतात ए आलिया ओळंग ए आलिया ए साथी आलिया ओळंग सारंग धर, नाहीतरी जन्म जाईल. आमच्या बरोबरीला आलात ना, ओळख करून घ्या त्या आत्मारामाची. तो कुठे आहे, देव कुठे आहे, पंढरपूरला नाही आहे. हां, पैसा हृदयामध्ये मी रामो आणि आस्था सर्व सुखाचा आरमो. का भ्रांतीचे काम विषयावर आपले नुसते विषयावर ये ना, म्हणून आपल्याला तो राम काळा नाही झाला. म्हणतात ना रामाजवळी चुकले आणि जपी तपी भांबावले. कशासाठी काय चाललंय त्यांना जपी तप्यांना सुद्धा कळालं नाही. कशासाठी मनुष्य जन्म मिळालाय, असंच चाललंय तपचर्यावाडी, असंच चाललंय. पण कधी भेटणार तुम्हाला असे संत. आणि कृत्य म्हणजे म्हणतात ना तृप्ती झाली या जैसी, मग साधना पैसे सरते आत्मतृष्टी तैसी कर्मेच नाही. आपल्याला काहीच कर्म ठेवले नाही संतांनी. हां, आणि कर्माचं तरी काय हो, म्हणजे खरं कर तसं जर विचार केला ना, ज्याला संत भेटले ना आणि त्याला ते ज्ञान भेटलं त्याला, आणि असे संत भेटले त्यांनी आपल्याला ज्ञान दिलं आणि त्यांचं ध्यान केलं ना, तर त्यांचं ध्यान केलं ना तर आपल्याला असं होतं बघा. आता अभंग असंच म्हणण्यावारी चाललेत बरं का, अनुभव काय नाही. राहो आता ह्याची ध्यानं, हां सुंदर ते ध्यान. पण बाबा साधू संत म्हणतात एक सुद्धा माईचं लाल ध्यान करीत नाही. आणि ध्यान नाही केलं तर आपल्याला जरी साधू संतांनी आपल्याला ती वस्तू दिली, ते ज्ञान दिलं, तर ध्यान केल्याशिवाय आपण आपली त्या स्थितीवर आपण उभं ती स्थिती जर आपली झाली, कंठी प्रेम दाटे नैनी निरुड रोटे आणि हृदय प्रगटे रामरू, तरच आपल्याला होऊ शकतं. हां, मग बघा कृत्य झालं मग तरच आपण कृत्य होऊ शकतो. असं तुकाराम महाराज कृतकृत्य झालो,
ते झाले आणि इच्छा केली ते पावलं. आम्हाला आहे ना तुम्हाला समजे कशाचीच इच्छा राहिली नाही. इच्छा हवे काय राहिली इच्छा? इच्छा हवे ते जवळी हरीचे चरण. हां आणि हरी म्हणजे बघा आणि त्या हरीला हे करायचं. तर म्हणून माऊली म्हणतात की जाणतेने गुरु भजेजे तेने कृत्य कार्य व्हायजे जैसे मूळ संचने शेका पल्लव्य संतोषिती. बाबा तुम्हाला या हे करायचं कृत्य व्हायचं आहे का? ते पाहिजे का ज्ञान तुम्हाला? हां तर कृत्य व्हायचं असलं तर तुम्हाला ते ज्ञान घ्यावं लागेल. हे आपलं काय ओवी बोलले मी जाणतेने गुरु भजेजे तुम्हाला तेने कृत्य कार्य व्हायचे. हां जाणतेला असे जाणते संत जाणते. मग बाबा म्हणतात कुणाला जाणतं म्हणायचं? काळ्याची पांढरे झालेत त्याला जाणतं म्हणायचं का? नाही. जे जाणलेले भगवंत तया नाम बोले जे संत. हां शाश्वत काय अशाश्वत काय त्याचा निवड करून देतात आपल्याला संत. हां आणि त्या संतांना आपल्याला तुम्हाला पाहिजे जर असेल तर त्यांच्याकडून आपल्याला ते ज्ञान भेटू शकतं. ना आपण जाणते ना म्हणजे जाणत्यांकडून आज म्हणजे जाणतेत म्हणजे त्याच्यानंतर नेणते पण आहेत. दोन्ही बाजूचा आपल्याला विचार केला पाहिजे. प्रपंच जसा सारा असत तसं इथं सुद्धा सारा असडाचा. जाणतेत म्हणजे नेणते म्हणजे त्यांच्याकडं ज्ञान नाही. नेणते म्हणजे त्यांच्याकडं ज्ञानच नाही आणि जाणत्यांकडंच ज्ञान आहे. मग जाणते नको का आपल्याला भेटायला? एवढंच आपल्याला वाटतं की याच्याकडून माहिती तो जाणताय बाबा त्याला विचारलं पाहिजे. तसं इथं सुद्धा ज्ञानातले सुद्धा आपल्याला करायचं ना परमार्थ आपल्याला तर इथं सुद्धा आपल्याला जाणते भेटले पाहिजेत. म्हणून माऊली म्हणतात जाणते गुरु पाहिजे. हां तेनेच कृतकार्य व्हायचे. आपण तरच कृतार्थ होऊ शकतो अन्यथा नाही होऊ शकत. आणि बघा म्हणून एक वेळ आपण विठोबा रखुमाई जय जय 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 विठोबा तुमच्या कॅमेरामध्ये आमचा फोटोच येऊ शकत नाही कारण का तर आम्हाला असं बाबांनी करून ठेवले खरं करून ठेवले आम्हाला असं. तुकाराम महाराज म्हणतात की जन्मा आलो त्याचे आजी फळं झाले साचे तुम्ही सांभाळलेले संगती आणि भय निरसली खंती. हां भय आमचं गेलं जन्ममरणाचं किती म्हणजे जन्ममरणाचं आमचं भय घालवलं ते आहे आणि त्याच्यामुळं जन्माचं भय केलं. मग त्याच्यामुळं आम्हाला काय वाटलं आम्ही कृत्य झालं
आणि इच्छा केली ती पावलं. इच्छा नसताना सुद्धा आम्ही पावले. असे संत एवढे उदार येतात, ती एवढे कृत्य करतात आपल्याला. आपलं काहीच नव्हतं. साधू संत तसं बघितलं आपलं काहीच आठच नाही. साधू बघा हे ज्ञानासाठी ना किती तुकाराम महाराज किती म्हणजे जल करीत ओतूरला गेले, नामदेव महाराज कुठं गेले, माऊलींना निवृत्ती दादा कुठे गेले, आणि आपल्याला साधू संतांनी घरी येऊन दिला. हो तुम्हाला तर सांगते, मी सांगते, मला सहज आठवलं म्हणून सांगते. बाबा आमच्या घरी आले आणि ज्ञान दिलं. तर बाबा म्हणले हे वायू तुमच्या हा नाकातलं आकाश प्रकाश तुमच्या एवढं आहे का जगभर. तर त्या चांगदेवाच्या आवलादासारखी मी काय म्हणले माहिती आहे का, आमच्या पुरताच आहे. कारण का तर कधीच कशाचं काय आपल्याला कधी संतांचं म्हणजे काही भेट नाही, कधी मार्गदर्शन नाही भेटलं ना आपल्याला. आणि मग भेटल्याच्या नंतर आपणच म्हणू शकतो म्हणजे आम्ही, म्हणून आम्हाला वाटतं की एवढे तळमळ का, की म्हणजे जे आपणाशी ठावे आणि ते इतरांशी सांगावे आणि शाने करून सोडावे सकळ जना. यावरातले प्रत्येक माझ्यासहित यावरातले प्रत्येक जण हे हो जाणतेत, पण इथं स्वार्थी आहेत. पण काय स्वार्थ करायचं आहे आपल्याला, शहाणे आहेत. पण इथं कशाचं शहाणं सांगितलं तर ज्ञानासाठी आपण शहाणे झालं पाहिजेत आधी. आणि आजही म्हणतात ना ऐशिक म्हणजे त्यांची लय तळमळे आहो का एका जेवायला ते ज्ञान भेटावं. हां आणि तुकाराम महाराज म्हणतात 4थ्या चरणात, तुका म्हणे काळ
भयनी जगा काळ खाये आणि आम्हा माथा दिला पाय. हां तुकाराम महाराज म्हणतात जगाला काळ खाते आणि आम्ही माथा पाय दिला. हां आणि माऊली सुद्धा म्हणतात मग अग्निकुंडे बीज भातली मग जेवी अंकुर दशी मुकली न फळताच आज आरपिले शुभाशुभे. एकदा अग्नीत बस बीज घातलं तर ते उगवण्याच्या दश म्हणजे उगवू शकत नाही. ब्रह्मदेव आला तरी उगवू शकत नाही. तसं आम्हाला ज्ञान अग्नीने संतांनी भाजले. मग आम्ही परत जन्माला येऊ शकत नाही आम्ही जन्माला परत. आणि तुम्हाला सांगते बीज भाजून केलेला आहे, बीज भाजून केलेला आहे ना आम्हा जन्म नाही आणि मरण सुद्धा नाही. आणि काळ काळ म्हटलं तरी काळाचं तरी सुख काय स्वरूप हो. तुकाराम महाराज म्हणतात वाढ वेळ झाला उभा नारायण वैकुंठी श्रीरंग बोलवितो. हां बघा आणि आपल्याला सुद्धा तसं वाटलं पाहिजे. काळाचं स्वरूप सुद्धा 10व्या अध्यायामध्ये सुद्धा सांगितले भगवंतानी का ती सुद्धा विभूती माझीच आहे, काळ सुद्धा मीच आहे. पण अगोदर आपल्याला म्हणतात ना लहान मुलात कुठं तरी भीती दाखवायची तसं आपल्याला आहे. आणि समजून घेतल्यानंतर मग नाही तसं ती समजून घेतल्याच्या नंतर बघा. आणि परीक्षित राजाचं बघा आता एवढे भागवत चाललेत पण परीक्षित राजाने स्वतःचा उद्धार करून घेतला. त्यांना साप चावायला आला आणि ते म्हणले की देव मला घ्यायला आला. म्हणजे त्यांची ही म्हणजे हा निश्चय त्यांचा झाला. मग आपला नको का निश्चय व्हायला, आपला सुद्धा तसा निश्चय झाला पाहिजे. आणि आज बघा माझ्यासारख्या पामराकडं ही सेवा आली, मला काहीच येत नाही. आणि माझ्याकडून माझ्या श्रीपाद बाबांनी रामदास बाबांनी चकवे बाबांनी काय बोलून घेतलं ना इथं
मलाच माहीत नाही काय बोलले मी ते. साधू संतांनी बोलून घेतलेले, त्यांचंच आहे, त्यांनीच दिले, त्यांचंच आहे आणि परत त्यांचंच त्यांना म्हणजे द्यायचं आहे आपल्याला, दुसरं काही नाही. बघा आज माझ्या मैत्रिणीसुद्धा आलेले आहेत इथं, हां लांबून माझ्या मैत्रिणी आलेले आहेत. तुम्ही सगळे साधू संत, अरुण बाबा आहेत, आधी आपले नाना आहेत, बाबा आहेत. माझे म्हणजे बाबा तर बघा म्हणतात ना हा केसरची उडी, तसं ते जसं देवाला ते आलं ना तो प्रल्हादासा ते धावून भगवंत नरसिंहाच्या अवतारामध्ये, तसे बाबा म्हणजे एवढे अडचणीतून सुद्धा संत आपल्याला सांभाळतात बरं का. हां असे संत. आणि बघा इथं अनाऊन्समेंट जशी याची ट्रेनची जशी अनाऊन्समेंट रोज जाणाऱ्यांसाठी नसती पण एखाद्यासाठी असती. आणि मग माझ्या मैत्रिणीसुद्धा आलेल्या आहेत. तर बघा पवित्र तुळशीची माळ घातली, पण मनुष्य जन्म आपल्याला मिळाला आहे ना, तर कळून घेतलं पाहिजे ह्याच जन्मामध्ये आपल्याला आपली स्वतःची स्वस्वरूपाची ओळख करून घेऊ शकतो. पवित्र तुळशीची माळ घाला. आणि साधू संत तर म्हणतात माळ घातल्याशिवाय जगूसुद्धा नका आणि मरूसुद्धा नका, आणि मेले तरी म्हणजे मग आहे आम्ही तुळशीचा पाला तुमच्या याच्यात हे करायला, तर तुमच्या चरणी तुळशी माळ घातली पाहिजे, प्रत्येकाने घातली पाहिजे ती तुळशीची माळ. आणि झालेली सेवा बघा, आज माझी हे नाही पण बघा माझे म्हणजे गुरुबंधू माझे बघा किती आलेत. म्हणजे विचार, आज महाराजांचं रात्री प्रवचन झालं डोंबोलीवर आणि खूप 8 तास आहे. बाबांनी जेवढा 8 तास केलं आहे ना, म्हणतात ना येऊले सेरूप लाविले द्वारी, आणि त्याचा वेलू गेला गगनावर. हां आहे की नाही, एवढं असं आपल्याला बाबांनी करून ठेवलेले आहेत. आपले समोसे बाबा आहेत, ते कळेवरून आले आपले कोटे बाबा येतात हे, आणि तुम्ही साधे. आणि माझ्या बहिणी म्हणा, मुली म्हणा, काय पण म्हणा, मला सगळे मावशीच म्हणतात. आणि खरे घर म्हणतात ना, म्हणून बाबा म्हणायचे की परमार्थातसुद्धा प्रपंचातसुद्धा दोघेच पाहिजे, तसे परमार्थातसुद्धा दोघे पाहिजे. का तर काही कमी सर स्वतःचा माणूस म्हणजे मालक बरोबर असेल तर कुठल्याच गोष्टीचा आपल्याला भीती नाही आहे. जसे संत सांभाळतात ना, तसं ते सुद्धा आपल्याला कुठल्याच गोष्टीची भीती राहणार नाही मग. आणि ते संत आपल्याच्या पाठीशी उभे राहिले, तसे आपले मालकसुद्धा, साहेबांनी सुद्धा. आता तसं बघितलं ना, माझं काही नाही, साहेबांचा अभ्यास जास्त आहे बरं का, मला काहीच येत नाही. पण त्यांनी म्हणजे बाबांनी सांगितलं जाऊ दे. आता इथे म्हणतात ना सेवेके सांगावे त्याला करावे कामं, इथं मी तू पण कामं नाही. झालेली सेवा तुमच्या साधू संतांच्या चरणी हे करून मी माझ्या तुकाराम तुकाराम कुंडली गौरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.